राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही नंदुरबारमधून सुरुवात होते आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते अशी परिस्थिती असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नंदुरबारपासून ही सुरुवात होणं याला वेगळा अर्थ आहे. आणि केवळ एवढ्यासाठी नाही तर नंदुरबार जिल्ह्याची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, इथली आदिवासी बांधव आहेत, यांचा आणि काँग्रेसचा फार जवळून संबंध राहिला आहे. काय तो संबंध होता, किती वर्षापासून हे नातं आहे, हे सांगण्यासाठी के.सी. पाडवी आमदार साहेब माझ्यासोबत आहेत. मग कसा इतिहास आहे, म्हणजे आम्ही ज्यावेळी लोकांशी चर्चा करतोय त्यावेळी कळतं की अगदी नेहरूंपासून ह्याची सुरुवात झाली. काय इतिहास आहे काँग्रेसचा आणि आदिवासी बांधवांचा? खरं म्हणजे आपण ए माझाने खूप चांगला प्रश्न मला विचारला की नेहरूंपासून आठवण जर करायची असेल तर आदिवासींसाठी ज्या वेळेला राष्ट्र निर्माण झालं, देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला नेफा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ऑर्गनायझेशन आंदोलन, फुजी नावाचे म्हणजे आदिवासींचं आहे, पण दुसऱ्या महायुद्धात काम केलेलं, लढाई केलेलं, त्यांना राष्ट्र निर्माण करायची फार अगदी म्हणजे त्यांना असं वाटलं की आदिवासींचं वेगळं राष्ट्र असावं. ते राष्ट्र निर्माण करण्यासाठी जेव्हा त्यांनी मागणी केली त्याला नेहरूंना वाटलं की आदिवासी भागात जाऊन राहावं. पंतप्रधान असताना ते 7 दिवस नॉर्थ ईस्टमध्ये आदिवासी जे 7 सिस्टर्स म्हणतो आपण, त्या 7 सिस्टर्समध्ये जाऊन थांबले. 7 दिवस देशाचे पंतप्रधान येऊन थांबणं. तिथून आल्यानंतर त्यांनी सरळ सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. आदिवासी हा माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे, त्याची संस्कृती वेगळी आहे, त्याचं डेव्हलपमेंटच्या वेगळ्या कल्पना आहेत, त्यांना बरोबर घेतल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर काही लादू नका, असं पंचशील तत्व 5 सिद्धांत एक पत्र दिलं. आणि ते आजही पंचशील तत्व म्हणून प्रसिद्ध आहे. हे नेहरूंचं झालं. आणि ते 26 जानेवारीला नेहरू सातत्याने आदिवासींच्या याला प्रोग्रामला 26 जानेवारीला जेव्हा हे काय म्हणतो दिल्लीमध्ये प्रोग्राम होतात त्याला आदिवासींबरोबर ते नाचायला थांबायला त्या सातत्य राहिलेले. आणि तीच परंपरा इंदिराजींनी सांभाळली. इंदिराजी 77च्या दरम्यान आणीबाणीनंतर, आणीबाणी काळात मला हरकत नाही, ज्यावेळेला खांडबारा नंदुरबार इथे आल्या त्या मला वाटतं ती पहिली सभा झाली, त्यावेळेला मी 9वीला होतो. कमीत कमी 12 ते 13 लाख पब्लिक होती. किती? 12 ते 13 लाख. आणि टेकड्यांवर जेव्हा इंदिराजी म्हणायचे की कोणसा फूल खिला हुआ है, त्याला आम्ही इथल्या नेत्यांनी सांगितलं ये फूल वगैरे नाही आहे, यहाँ के जो ट्रायबल है, कोकणा म्हणून जे लेडीज आहे ती फडकी घेतात, डोक्यावर फडकी घेतात, ते सगळे लाल फडकी असते, त्यामुळे ते फुलासारखं दिसत होतं. त्यावेळेला खुश झाल्या. पण हा इतिहास राहिलाय. त्याच्यानंतर राजीवजी आले, सोनियाजी गांधी तर इथे राजकारणात येणार नव्हत्या. नवऱ्याचा एकदम तुकडे तुकडे झाल्यानंतर राजकारणात कोणी येणार नाही, पण त्या आल्या. त्यावेळी वेळेला 5 ते 6 लाख लोक इथे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित आले. आणि सोनियाजींनी राजकारणात उडी मारली. आणि त्याच्यानंतर इथे आपलं हे आधार कार्डसाठी सोनियाजी गांधी परत दुसऱ्यांदा आल्या, मनमोहन सिंगजी आले, आणि शहाद्यातल्या टेंबली म्हणून एका सोनवणे बाईला ते आज आम्ही त्यांना पहिलं आधार कार्ड दिलं, त्यांच्या मुलाला दिलं. आणि सातत्याने ही फॅमिली. आणि 2009मध्ये स्वतः राहुलजी इथे आले होते, पण 2009 नंतर मात्र गांधी फॅमिली येऊ शकली नाही. 2014मध्ये माणिकराव गायकवाड साहेबांना शेवटचं उमेदवारी होती, त्या उमेदवारीमध्ये मॅडम आजारी पडल्या आणि येऊ शकल्या नाही. त्याच वर्षी आम्ही इथली लोकसभा हरलो. 2019मध्ये परत दुसऱ्यांदा भाजप निवडून आले. मी स्वतः त्या लोकसभेला होतो. 5,43,600 मतं मिळाली. कमी मतांनी हरलो, परंतु आणि तयारी पण फारशी नसते. आणि ह्या फॅमिलीचं महत्त्व आहेच. ही फॅमिली जर आली नाही. पाटील साहेब, मला मुख्य विषयाकडे येतो की मला हाच प्रश्न विचारायचा आहे की असं म्हटलं जातं की 2014 असेल अथवा 2019 असेल, या काळात जर गांधी घराण्यातला कोणी व्यक्ती इथं आला असता तर कदाचित काँग्रेसचाच खासदार झाला. ही परंपरा 52 पासून तर 19 पर्यंत सातत्याने कायम राहिली असते. लोकसभेला इथला माणूस कायम राहिला असता. 52 पासून तर 2014 पर्यंत सातत्याने निवडून आला. आता 2024 राहुलजी येत आहेत. अर्थात हे भारत जोडो न्याय यात्रा आहे. न्याय यात्रेला वेगळे मुद्दे आहेत, पण एक
योगायोग म्हणायला हरकत नाही, लोकसभेचं इलेक्शन लागतंय, आचारसंहिता अगदी तोंडावर आहे, अशा वेळेला जर राहुलजी येत असतील, आम्ही राजकीयदृष्ट्या पाहत नाही, परंतु एक सामाजिक दृष्टिकोनातनं ते येत आहेत असं आम्ही म्हणतो. आणि आदिवासींवर सातत्याने त्यांनी न्यायाची भूमिका घेतलेली, अत्याचार अन्याय या देशात होत आहे, मणिपूर पेटले, अशा वेळेला राहुलजी आदिवासी भागात फिरतायत आणि मणिपूरपासून सुरुवात केली भारत जोडो न्याय यात्रा. आणि न्याय यात्रा ही खरोखर न्याय यात्राच आहे. आता इथून नामकरण झालं की पूर्वी भारत जोडो यात्रा होती, आता पुढे ती न्याय यात्रा असणार आहे. न्याय यात्रा झाली आणि आता आमच्याकडे एक शब्द परत आलेला आहे, आदिवासी न्याय यात्रा. पण आता आदिवासींचं फक्त याच्यात न्याय होणार नाही, पूर्ण भागाचं न्याय मिळेल. ते घराणं फक्त आदिवासींसाठी नाही, पूर्ण देशासाठी आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या नावाने मानतेची होळी आमच्याकडे. काय इतिहास आहे म्हणजे मला ते विचारायचं मुद्दाम की मी सर्वसाधारण ज्या मराठवाड्यातून येतो तिथे होळीचा उत्सव वेगळ्या अर्थाने साजरा होतो, कदाचित रात्री होळी पेटते, पण मानाची होळी काहीतरी त्याला वेगळा अर्थ आहे. काय नेमकं इतिहास? ती मानाची होळी असं असतं की आदिवासींमध्ये होळी ही एक महिना म्हणजे एक प्रकारची होळी एक महिना साजरी केली जाते. काल चंद्र दिसला, 10 तारखेला 2:30 वाजता अमावस्या होती, त्याच्यानंतर चंद्र काल दिसला. आजपासून मानतेची होळी असेल, मुलांची होळी असेल, ती सुरू झाली. आणि सातत्याने आमच्याकडे दाब म्हणून हे आहे, आदिवासींचं कुलदैवत जे आहे ते ह्या मोगीचं जन्मस्थान आहे, तिथे पुनवेच्या अगोदर 3-4 दिवस अगोदर होळी पेटवली जाते, तिला देवाची होळी म्हटली जाते. आणि प्रत्येक ठिकाणी मी स्वतः कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल असल्यामुळे रात्रीची होळी साजरी करत नाही, दिवसाची होळी माझी स्वतःची असते, गावकऱ्यांची रात्रीची असते. आता ती परंपरा आहे, रात्री करतात, रात्रभर नाचतात आणि सकाळी होळी पेटवली जाते. परंतु निश्चितपणे आदिवासींमध्ये होळी हा प्रकार आहे, खूप अलग कल्पना आहे. आणि होळी आणि दिवाळी या दोघी बहिणी, ही दिवाळी ही रोमॅन्टिक आणि होळीवर थोडंसं ट्रॅजेडी झाली व्यक्तिगत जीवनामध्ये म्हणा, एक हे म्हणा. आणि त्यातनं त्यागाची भूमिका पुरुषाला घ्यावी लागते आणि ती त्यागाची भूमिका मी स्वतः घेत असतो. माझी होळी जेव्हा पेटवली जाते, दिवसा पेटवली जाते. आणि त्याच प्रकारची होळी राहुलजींच्या नावाने आम्ही आज मन्नाची होळी म्हणू, मानतेची होळी म्हणा, मानाची होळी. मान असं म्हणता येणार नाही, पण मानतेची म्हणजे या देशात सुबत्ता यावी, या देशाचा विकास व्हावा, या देशात शांतता नांदावी, कुठलंही अशांतता आणि राज्यघटना आणि लोकशाही या देशात टिकावी. म्हणून आम्ही आज राहुलजींच्या हस्ते होळीचं पूजन करून घेऊ आणि होळी पेटवली जाईल. फार धूर होणार नाही, काही त्रास होणार नाही अशा पद्धतीने, किंवा मग चिनगारी अर्थात ते सिक्युरिटीचे प्रश्न आलेच. परंतु निश्चितपणे आदिवासींची होळी वेगळ्या प्रकारची आणि ते कल्चर आहे, संस्कृती आहे. मेसोपोटेमियन असेल, ग्रीक संस्कृती असेल आणि तुमचे मोहनजो हाडोदारो असेल, अशा या संस्कृतीमधनं ही संस्कृती, आदिवासींची संस्कृती अजूनही इथे शिल्लक आहे, हेच आम्हाला दाखवायचं आहे. आणि नेहरूजींपासून तर राहुलजीपर्यंत आदिवासींचा इतिहास वेगळा आहे किंवा त्यांची संस्कृती वेगळी आहे. मला तर राजकीय प्रश्नाकडे येतो, मला वाटतं की हे आम्ही लोकांकडून ऐकतोय, पण अशा पार्श्वभूमीवरती की जिथे अशोक चव्हाण सारखा एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसचा, शंकरराव चव्हाणचे सुपुत्र म्हणून शंकरराव चव्हाणची एकूण कारकीर्द आपण बघितली, तर असा एक नेता ज्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर जातो, अशा परिस्थितीमध्ये जिथे कायम चर्चा होती की कुठला तरी काँग्रेसचा उमेदवार, कुठला तरी राष्ट्रवादीचा एखादा नेता हा भाजपाच्या संपर्कात आहे, या पार्श्वभूमीवरती या यात्रेला वेगळा अर्थ आहे? या यात्रेला काय हे नाही आहे. या देशात लोकशाही आणि राज्यघटना जिवंत ठेवणं आणि त्या राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय. मी तर राज्यघटनेचा अभ्यासक आहे, LLM झालेलं आहे. अमेरिकेची राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा तिला इकॉनॉमिक डॉक्युमेंट म्हटलं जाते, आणि भारताची राज्यघटना तयार झाली त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं इट इज ए सोशल डॉक्युमेंट. हे सोशल डॉक्युमेंट आहे, याच्यातलं जे प्रोव्हिजन्स आहे, प्रावधान आहे, ते सामाजिक न्यायाचे आहेत. आणि ही सामाजिक न्यायाची यात्रा आणि राहुलजींनी खूप अभ्यासपूर्ण जात आहेत. आणि अशोकराव चव्हाण साहेबांचं जर विचारलं, राजकीय जर तुम्ही विचारलं, तर त्यांना कदाचित नाईलाज झाला असेल. ज्या फॅमिलीमध्ये वडील मुख्यमंत्री राहतात, देशाचे संरक्षण मंत्री राहतात, स्वतः 2दा मुख्यमंत्री होतात, त्या फॅमिलीवर ही वेळ यावी. या देशात एवढी वाईट परिस्थिती कधीच आली नसेल असं माझा अंदाज आहे. आणि ही परिस्थिती कोणावरही येऊ नये. आणि या देशात ही जी अशांतता आहे, ही अशांतता व्यवस्थित नांदावी म्हणूनच आम्ही राहुलजींचं मानतेची होळी साजरी करतो. परत त्याच मुद्द्यावर येतो की ही उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, आदिवासी वातावरण आहे. नाही, एक आहे
आदिवासींनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्या फॅमिलीने सुद्धा आदिवासींवर सातत्याने प्रेम केलं. हे मी इतिहास तुम्हाला सांगितलं आणि हा इतिहास गवाह आहे, साक्ष आहे आणि कधीही ते प्रेम कमी होणार नाही. थोडंसं शिकलेला वर्ग इकडे तिकडे थोडाफार होतो, परंतु आता मणिभर पिटतोय. बघा, म्हणजे आमची राष्ट्रपती आहे, आदिवासींची राष्ट्रपती ही बाहुलं बनवून ठेवायचं आणि बाहुलं बनवून मग त्यांच्यावरच अत्याचार होणार असतील तर ही कुठली परिस्थिती, कुठली राज्यघटना, कुठला देश आहे, असं कसं होऊ शकतं? आणि म्हणून इथला आदिवासी हा अजूनही काँग्रेसच्या पाठीमागे राहील अशी माझी धारणा आहे. आणि आज आम्ही जो सोहळा साजरी करतो तो एक भारत जोडो न्याय यात्रेचं जे फ्लॅग आहे, जो ध्वज आहे, त्याचं हस्तांतरण होणार हा सोहळा आहे, ही जाहीर सभा नाही. नक्की, म्हणजे ही जाहीर सभा नाही, हे ध्वज हस्तांतरण असणार आहे. हे सांगत असताना के.सी. पाडवी साहेबांनी फार डिटेलमध्ये सांगितलं की कशाप्रकारे आदिवासी बांधवांचा आणि काँग्रेसचा संबंध होता. स्वाभाविक आहे की 2009 नंतर त्याच नेहरू गांधी कुटुंबातील एक सदस्य, पुढचा नेता राहुल गांधी ज्यावेळी नंदुरबारमध्ये येतोय त्यावेळी या आदिवासी बांधवामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.